लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी साजनी सुख झाले वो साजनी साजनी तो हा विठ्ठल वाह तो हा विठ्ठल बरबा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी सोहा विठ्ठल बरबा सोहा विठ्ठल बरबा तो माधव बरबा तो माधव बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा विठ्ठली आवडी सर्व सुखाचे वापर कुमारी सर्व सुखाचे वापर कुमारी विठ्ठल याजसाठी गेला होता अट्टहास यासाठी गेला होता याजसाठी गेला होता अट्टहास यासाठी गेला होता शेवटचा दिस शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा हाताने शिंपीने पावलो हाताने शिंपीने पावलो वेसावा हाताने शिंपीने पावलो वेसावा हाताने शिंपीने पावलो वेसावा धावा कृष्णची धावा कृष्णची धावा कृष्णची कौतुक
वाटे झाले आवेसा कौतुक वाटे झाले आवेसाचे कौतुक वाटे झाले आवेसाचे कौतुक वाटे झाले आवेसाचे नाम मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे तेने गुणे हाताने शिंतीने पावलो विसावा हाताने शिंतीने पावलो विसावा हाताने शिंतीने पावलो विसावा हाताने शिंतीने पावलो विसावा धावा कृष्णेची कुंडलिया धावा कृष्णेची धावा कृष्णेची तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी मुक्ती पडले तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी मुक्ती पडले संचारी खेळी मेरी हाताने शिंतीने पावलो विसावा हाताने शिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेची हरि विठोबा रघुमाये जय ठोबा रघुमाये हरि ठोबा रघुमाये जय जय ठोबा रघुमाये ठोबा रघुमाये ठोबा रघुमाये ठोबा रघुमाये रघुमाये ठोबा याच्यासाठी केला होता टहास याच्यासाठी केला होता टहास याजीसाठी केला होता अट्टहास याजीसाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला याच्यासाठी केला याजीसाठी केला होता अट्टहास याजीसाठी केला
विठ्ठल 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 याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली आधावा तृष्णेच्या, कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली आधावा तृष्णेच्या, तुका मने मुक्ती परणिली नोवरी, आता दिवसचारी खेळीमेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली आधावा तृष्णेची विठ्ठला 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 हरे विठ्ठला विठ्ठला समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम, जगर्निहित पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम मन दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाचे सद्गुरुदास तुका, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली आधावा तृष्णेची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग, विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट सर्वांच्या सुपरिचित पाठांतरातला अभंग आणि अभंगातून जगद्गुरु तुकोबराय आपण जे साधन केलं, जे साध्य मिळवण्याकरता, ती साधना केल्याच्या नंतर ते साध्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याच्या नंतर आपल्या जीवनात जो अनुभव आला त्याची मीमांसा करणारा अभंग आहे. विठ्ठला
कीर्तनाला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आजचा हा जो कीर्तनाचा कार्यक्रम आहे नैमित्तिक स्वरूपाची कीर्तन रूपी ही सेवा आहे. वेदांत शास्त्रात कर्माचे 4 भाग केलेत. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. आजचं हे नैमित्तिक कर्म आहे. कैलासवासी गोविंदराव सखारामजी दळवी यांचा हा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र आदरणीय रावसाहेब लालूशेठ गोविंदराव दळवी आणि आदरणीय नानासाहेब गोविंदराव दळवी आणि मला वाटतं सौ सुशीला अशोकराव आरोटी आणि सौ लताबाई भाऊसाहेब गोरडे आणि कैलासवासी गोविंदराव यांच्या धर्मपत्नी पार्वतीबाई गोविंदराव दळवी हा संपूर्ण दळवी परिवार आणि त्या परिवारात संपूर्ण या दुःखामध्ये सहभागी झालेली आप्तेष्ट मंडळी, पुरुष वर्ग, माता भगिनी, बालगोपाळ मंडळी सर्वांच्या चरण मी नतमस्तक होतो. या शिवेला उपस्थित आज महाराष्ट्रातील नामवंत मंडळी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग अलंकार मृदंग महामेरू संगमनेर तालुक्याचं वैभव आदरणीय आमचे संकेतजी महाराज आरोटी. एकदा टाळी वाजवून स्वागत करा त्यांचं. माझं काहीतरी परम भाग्य आज ते मृदंग शिवेला आज उपस्थित आहेत. आणि आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार ज्यांच्या आपण टी व्हीला कार्यक्रम बघत असतो आदरणीय आमचे अविनाश महाराज कदम. एकदा त्यांचंही टाळी वाजवून स्वागत करा. एकूण आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार आमचे प्रवीण महाराज पांडे असतील, त्यांचंही टाळी वाजवून स्वागत करा. आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये महिला कीर्तनकार म्हणून ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे जगभर भारतभर आदरणीय उत्कृष्ट महिला कीर्तनकार जयश्रीताई तिकांडे यांचे पतिराज, हो ते बी सांगतो आहे लक्षात द्या. आदरणीय आमचे जिवलग मित्र अतिशय मंजूळ स्वभाव आमचे आदरणीय विशाल महाराज तिकांडे ते सुद्धा आज उपस्थित आहेत, त्यांचंही टाळी वाजवून स्वागत करा. आणि एकूण आदरणीय उभ्या महाराष्ट्रामध्ये कीर्तनाच्या बाबतीत नाव कोणालाच माहीत नाही असं नाही. मुंबईचं वैभव आदरणीय आमच्या अश्विनीताई म्हात्रे, एकदा त्यांचंही टाळी वाजवून स्वागत करा. खरं तर कीर्तनाची सेवा त्यांची होती बरं का, पण आता त्यांच्याच मनात होतं कीर्तन माझं व्हावं, तुमच्या मनात होतं मला तुमचं कीर्तन श्रवण करायचं म्हणून. बघा असं हे मनाचा मोठेपणा एकदा टाळी वाजव त्यांच्याकरता, म्हणून त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आणि माझे अत्यंत जिवलग मित्र आमचे हरिभक्तीपरायण उत्कृष्ट कीर्तनकार प्रवचनकार माझे जिवलग आदरणीय आमचे संदीपजी महाराज लांडगे महाराजांचंही टाळी वाजवून स्वागत करा. एकूण आदरणीय आमचे प्रकाश महाराज शेळके असतील, दिलीप महाराज करणे असतील, आमरे महाराज असतील, सर्व आदरणीय महाराज मंडळी, करपे महाराज असतील, पेटी मास्तर, माझ्यासोबत आलेले बाबासाहेबजी महाराज काळे असतील, 2 यूट्यूब चॅनलवाले सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि आमचे आदरणीय श्री गणेश स्पीकर्स डोंगरगावकर त्यांचंही टाळी वाजवून स्वागत करा. पुरुष वर्ग नंबर 1 काही बोलायचं काम नाही. विठ्ठला तसं हा घराणा वारकरी घराणा आहे महाराज, कारण हे सगळे वारकरी मंडळी आपल्याकडे आले म्हणजे घराणा वारकरी महाराज. ज्या घरी वारकरीची सेवा आहे, ब्राह्मणांचं पूजन आहे आणि आईवडिलांची सेवा आहे ते घर नाही मारा, तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र, काशीपुरी तीर्थक्षेत्र, काशीपुरी तीर्थक्षेत्र. नित्य नाम घोष जयाचे नित्य नाम घोष सज्जन आहोत तसं मृत्यू लोके. इथं जोपर्यंत आयुष्य
तोपर्यंत माणसाला राहता येतं. आणि आयुष्याची माळ तुटली मग श्रीमंत असू द्या नाही तर गरीब असू द्या त्याला लोकातरी यात्रा संपवावं लागते. आयुष्याची माळ जोपर्यंत आहे तोपर्यंत इथं राहता येतं. आयुष्याची माळ तुटली तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा एकदा बेस्ट आहे. तुटला आयुष्याचा दोरा आणि येर वाहू का पसारा. एकदा आयुष्याची माळ तुटली आपलं वैभव आपलं सगळं सोडून जावं लागतं. 3 वाक्य मी नेहमी सांगत असतो. फुलातला सुगंध गेला की फुलाचा मुक्काम कचरा कुंडीत होतो. भैमुगाच्या शेंगातला दाना संपला की टरपलाचा मुक्काम जाळात होतो. आणि याच्यातलं आयुष्य संपलं की याचा मुक्काम मसन वाट्यात होतो. लक्ष याला ठावस माशाचा झाला प्रेत रूप शरीराचा भाव. झाला प्रेत रूप शरीराचा भाव. आणि एकदा शरीराचा प्रेत रूप भाव झाला घरामध्ये ठुत नाहीत महाराज. आपण मेल्यावर आपल्याला घरात किती तास ठुतेत तुमच्या इकडं. मेल्यावर घरामध्ये तुमच्या इकडे किती तास ठुतेत तासभर. आणि लय पैशावाला पाहुणा असन आणि ते जर यायचं राहिला असन तर मग किती तास 2 तास. आणि लईत लाडाचा असन तर मग 3 तास. पण 3 तास झाल्यावर घरात ठूत. घरातलेच म्हणतात काढा काढा म्हणती याचा भूमी झाला भाला. शेवट आला ना महाराज. काहीच हातात नाही आपल्या, काहीच चलत नाही महाराज, अजिबात नाही. काढावं लागतं महाराज, घराच्या बाहेर जावं लागतं कारण याला मर्यादा आहे महाराज. आणि जन्म ज्याचा झाला का त्याचं मरण ठरलेलं आहे महाराज. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना का घर है. अरे वा, टाळी वाजवा एकदा बेस्ट माय. असे गायक आणि असे वादक आणि असे चोपदार म्हणले गाव. याच गावचे का कुठली इथलीच आहेत का. बेस्ट नामा म्हणे देवान घरच्या घरी जेवा.
काय नाही. मोकळा माणूस आहे बरं का महाराज. उशीर केला यायला दादा तुम्ही. हे वारकऱ्यावर प्रेम करणारे व्यक्ती नाव विसरलो बरं का दादा. सातपुते दादा तुम्हालाही धन्यवाद बरं का. नियोजन गोड आहे महाराज, कारण कार्यक्रम मोठा आहे. अशी मंडळी मिळत नाहीत बरं का महाराज. मृदंगाचार्य नंबर 1, गायक नंबर 1, पेटी मास्तर सुद्धा नंबर 1 आणि कीर्तनकार सुद्धा. आजच्या दिवसापुरतं म्हणा तसं काय अडचण नाही. सर्व महाराज वातावरण चांगलं आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि सेऊ ब्रह्मरस आवडी. जिंदगी एक किराया का घर आहे आणि एक ना एक दिन जावा लागतं. कोण दिवस येईल जावा लागेल सांगता येत नाही. कोण दिवस येईल काहीसा नाही द्यायचा भरवसा. जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही. फक्त मध्ये जगायचं कसं एवढं आपल्या हातात आहे. जन्म जर आपल्या हातात असता तर गरीबाच्या घरी कोणी जन्म घेतला नसता. मृत्यू जर आपल्या हातात असता तर आपल्याला स्वइच्छेने आपण मेलो असतो. पण जन्म हातात नाही, मृत्यू हातात नाही. फक्त मध्ये जगायचं कसं एवढं हातात आहे. काही माणसं जगत असताना कापरासारखं जगत येत, काही माणसं जगत असताना शेणासारखं जगत येत आणि काही माणसं जगत असताना गौरीसारखं जगत येत. शेण पेटत नाही, मुक्काम त्याचा कधी बी जागेवरची. गौरी पेटती, जगाला राख शिल्लक ठेवती. कापूर स्वतः जळतो आणि जगाला सुगंधित करतो. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. आईची संसार झाली पैशी साई, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. आई संसार झाली पैशी ज्योती. ठाईची समाप्ती झाली जैशी. मरण तर सगळ्यालाच आहे महाराज. पखवास घेतला की गट्टे फुकटे, पेटी घेतली की भाता फुकटे, मोबाईल घेतला की चार्जर फुकटे, जन्म घेतला की मरण फुकोबारे म्हणजे फुकट नाही, त्याच्या माग जोडूनच दिलंय. उपाजाल्या पिंडा मरण वाटत नाही. पण वेळ संपल्यावर जावं लागतं महाराज. आपल्या काहीच हातात नाही. एक दिवशी जावं लागणार आहे महाराज. आज ते गेले, उद्या आपला कधीचा मुक्काम कधी सांगता येत नाही महाराज. जावं लागणार आहे, कारण या लोकांचं नाव मृत्यू लोक आहे. देवादिकाला सुद्धा अवतार संपवू लागले. येथे नाही बोलो नाही उरो आले अवतार. मग अवतार जर गेले, अवतावरले राहतील का तुम्ही? आम्ही अवतावरलेत महाराज. अवतारचे अवतार गेले, जावं लागतं महाराज. पण जाण्याच्या अगोदर आपल्यावर काही लोकांचं ऋण आहे महाराज. पहिलं ऋण आपल्यावर देवाचं आहे, दुसरं ऋण आपल्यावर संतांचं आहे, तिसरं ऋण आपल्या मायबापांचं आहे. म्हणून 4 गोष्टीचा विसर पडू देऊ नका. पहिलं देवाचा विसर नको, दुसरं संतांचा विसर नको, तिसरं आई वडिलांचा विसर नको आणि चौथं मृत्यूचा विसर नको. देवाचा विसर पडला, प्रमाण व्हायरल आहे. विसरली दया
विसरली तया थोर झाली हानी आणि पचतीला खाणी. देवाचा विसर नाही पडला पाहिजे महाराज, कारण हे आपल्याला मॉडेल कोणी दिलंय? जेने हा जीव दिला हा दान. याला म्हणते चोपदार मारा. टाळी वाजा एकदा बेस्ट मारा. ह्याच गावचे का दुसऱ्या गावचे? इथलीच आहेत ना, काही दान नाही ना काही. जेने हा जीव दिला दान आणि तयाचे करीन मी चिंतन. त्यांनी दिलंय ना आपल्याला, कोणी? देवाने. मग ज्याच्याकरता दिलंय का त्याच्याकरता वापरायचं. आता इतक्या लांबून मी इथं आलो कशा करता? कोण म्हणलं पैशा करता? नाही नाही, म्हणजे मी आलो कशा करता? कीर्तना करता. मग कीर्तन करायचं, निघून जायचं, हे आपलं काम आहे. गायक आले गायना करता, वादक आले वादना करता, तुम्ही आले श्रवणा करता. जे ज्याचं काम आहे ते त्यांनी करायचं आणि तेच काम त्याला शोभत आहे. जयाचा व्यवहार तया साजे, मग अनमोल किमतीचं शरीर तुम्हाला आम्हाला देवाने दिलं. कशा करता दिलं याचं ज्ञान नाही. देव दिला देव भजन आणि तो या झाला फाटा. मग ज्याच्या करता दिला त्याच्या करता वापरा, नाही तर मिळून बी फायदा नाही. नाही तर गेला तुमाशी भजारे नाही तरी गेला. बाबासाहेब महाराज इंगळे गेले बरं का महाराज, तुम्ही ऐकलंय ना असं. पण आज बी आठवण होती, गई हुए कभी आती नाही लेकिन उनकी याद आती. आता जेवढे कीर्तनकार विनोद करते ना तिकडने महाराज, हे सगळे त्यांचे आहेत. पण ज्यांचं ऐकलं त्यांचं नाव सांगा. बरेच लोक नाव सांगायला बी कमीपणा वाटत होते महाराज. कमीपणा नाही, ते म्हणायचे चालता चालता विनोद करायचे महाराज. ते म्हणले एक माणूस छत्री घेण्याकरता दुकानदाराकडे गेला. छत्री आहे का? म्हणले आहे. केवढ्याला आहे? 2000ला. लय महाग झाली. दुकानदार मला महागचा विचार करू नका, 5 वर्ष तिला पाहायचं काम नाही. फक्त 2 नियम सांभाळायचे, उन्हात काढायची नाही, पावसात भिजू द्यायची नाही. काय देवघरात पूजा करायची का मला सांगा? ज्याच्याकरता छत्री घ्यायची त्याच्याकरता छत्री वापरायची नाही. छत्री घेऊन उपयोग. रात्रीचा 1:30 वाजला, 4 चोरांनी एक माणूस धरला आणि रेटून आणला. घरी आले होते, रडू लागलं. बायको म्हणली काय झालं? लय चोरांनी मारलं म्हणे मला. बायको म्हणली पिस्तूल होता तुमच्यापाशी. तेव्हा मला तेव्हा लपून ठेवला म्हणून जमलं नाही, ते पिस्तूल बी नेला असता. पिस्तूलला पोहायला का गोळ्या घालायला मला सांगा तुम्ही. वस्तू मिळाली पण किंमत नाही ना कळाली. आणि किंमत कधी कळत नाही माहितीये का? आती जवळ गेलं किंमत राहत नाही, आणि फुकट मिळालं किंमत राहत नाही, अजिबात नाही. चंदनाची किंमत कोणाला? जे चंदनाच्या कितीतरी किलोमीटर लांब आहे त्याला. पण जी बाई रोज चंदनाच्या बागात राहते, सरपण नसल्यावर चुलीत काय घाली ती? कशामुळं? आतीजवळ झालं ना ते. आतीजवळ. मग नरदे आपल्याला आतीजवळ झाला आणि देताना देवाने फुकट दिला, त्याच्यामुळं आपल्याला त्याची किंमत. हे मनुष्य जन्म अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. कृष्ण
संग में आया प्रभु आया ताजा दे नहीं लगता कुछ मोल में ना डोल कभी लाए कभी मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं काय वाजव जोरात मार 200-300 किलोमीटरचा थकवाच गायब केला महाराज ए ताकद असते महाराज या पखवाजात गायनात अशी ताकद आहे महाराज कसला बी माणूस असू द्या किती बी एनर्जी खलास झाली असू द्या ते थाप टाकली ना असा सूर ऐकला का पण त्याला खानदानी पाहिजे बरं आता इकडी थाप आहे हे काय इकडी थाप ऐकल्यावर खानदानी भजण्या घरी बसू शकत नाही आणि तिकडी बी थापच आहे ना पण त्याच्यात बऱ्याच जणांच्या जमिनी गेल्या म्हणतात मनुष्य जन्मान मोल तो में न रोए अब जो मिला फिर न मिलेगा अभी नहीं तो कभी नहीं आता मिळाला योग्य वापर करा नाहीतर उपयोग नाही आता खरं सांगा तुम्ही सगळे तज्ञ माणसे मनुष्य शरीर आपल्याला मिळालंय का कळालंय थोडं बोला जा मला मिळालं कळालं मायबाप मिळाले का कळाले हॅलो मिळाली कळाली बायको मिळाली का कळाली बायको मिळाली बी आणि पुन्हा बरोबर तुम्ही आणखीन बघा आईनं आवाज दिल्यावर लवकर येतो का बायकून दिल्यावर लवकर येतो बायकोने तुम्ही बघा नुसतं मार नुसतं आईनं म्हणाव बाळू ते म्हणतो आवाज नाही आला आणि नुसतं बायकून म्हणा होय हे काय आलो आणि काकड्याला तो दम नाही एवढे नाळू तुम्हाला माता माऊली पाचारिता माऊली माय बाप मिळाली पण किंमत कुठे कळाली अजिबात नरदे मिळाला पण किंमत नाही कळाली किती भाग्यवान माणसं आहेत महाराज आपण जास्त पाप झालं तर माणसाला नरकात जावं लागतं जास्त पुण्य झालं तर माणसाला स्वर्गात जावं लागतं जास्त ज्ञान झालं तर माणूस मुक्त होतो आणि जास्त अज्ञान झालं तर माणूस बद्ध होतो पण पाप पुण्य समान झालं तरच माणूस नरदे येतो काहीतरी पुण्य आहे आपलं बरं इतकंच नाही 83,99,999 शरीर फिरावं लागतील तेव्हा आपल्याला इथे येता येतं सोपं आहे का बरं इतकंच नाही पहिलं भाग्य आपल्याला नरदे मिळाला दुसरं भाग्य एवढे माणसं आज मंडपात बसले याच्यातला एक तरी माणूस अजून मेलाय का अहो हे सुद्धा देवाचे काय येत उपकार येत नाही बरवे झाले आजीवरी नाही पडलो मोतीच्या हारी बरवे झाले आजीवरी नाही पडलो मोतीच्या हारी वाचून चालो येथवरी उरले हारी समर्पण तिला या वाचलोत महाराज केवढा मोठा रोग होता बाबा देऊ कोणता ते धसकाठा रोग काय नाव त्याच तुमचे आमच्या सारखे त्यात वाचले म्हणून बाबा आपलं दर्शन झालं काय कशातून त्याच्यातून म्हणजे कोरोनातून महाराज जे पॉझिटिव्ह आले त्याची मुलाखत घ्या महाराज कोण नाही कोणाचं महाराज काळ विचित्र आले हो आणि काळ फिरले हो का आपल्या संग कोणीच नाही महाराज जे आता लोक उदो उदो करतात का
जे पॉझिटिव्ह लोक झाले ना त्यांना विचारा कोण आहे आपलं. मग त्याच्या लक्षात आलं कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे कोण नाही महाराज. काळ आल्यावर कळत. मग देवाने आपल्याला वाचिलंय. आता उरलेलं आयुष्य देवाला देऊन टाका. कारण पुन्हा पुन्हा हे शरीर नाही. आता मिळालं डबल नाही. आता मागुता येईल फेरा मागुता येईल लक्ष 84 न चुके फेरा. आता मिळालंय. कोणती बी संधी माणसाला एकदाच असते बरं का. डबल डबल मिळत नाही. आता मला देवाने महाराज केलंय. योग्य वापर केला तर हाय. नाही तर त्याच्या मनात हे काय करायचं कोणाच्या. आणि त्याच्या मनात आल्यावर का आले देवाजीच्या म्हणा आणि ते कोणाचे चालेल ना. एकदाच वापर चांगला करा. चांगला दृष्टांत ध्यान देऊन आहे का. अशी एक पडीत पडेल विहीर होती आणि पडके विहिरीवर आकाशवाणी झाली. या विहिरीत जर कोणी पशु पक्ष्यांनी प्राण्याने उडी टाकली तर म्हणले माणसं म्हणून वर येतील. आणि माणसाने जर उडी टाकली तर पशु पक्षी प्राणी म्हणून वर येतील. त्या विहिरीच्या काठावर बाबा एक माकड आणि माकडीन बसली होती. माकडीन म्हणली माकडाला उडी टाकायची का. कशामध्ये. हा कोण म्हणलं. माकडीन. कोणाला म्हणली काय म्हणली. उडी टाकायची का. माकड म्हणलं उडी आपण टाकू. उडी टाकण्याबद्दल दुमत नाही. पण माकडाचा जर माणूस झाला तर उडी टाकीतो. आणि माकडीनीची जर स्त्री झाली बाई झाली तर उडी टाक. नाही तर कुठं ना करू नको. माकडीन म्हणली आकाशवाणी तशीच आहे. तुम्ही फक्त उडी टाका. आणि दोघांनी विचार करून विहिरीत उडी. कोणी कोणी माकडाने आणि हे पक्क ध्यानात ठेव बरं का. जशी उडी टाकली माकडाचा रूपवान माणूस झाला आणि माकडिनीची रूपवान बाई झाली. विहिरीच्या काठावर आली. कोण. ध्यान देऊन उत्तर द्या. आता कोण झाली ती माणूस आणि बाई. मग एकदा माकडाचा माणूस झाले यांनी वर आल्यावर गप माराव ना. पण पुन्हा बायकोला म्हणला एकदा उडी टाकल्यावर इतका चांगला माणूस झालोय पुन्हा एकदा उडी टाकू का. माकड. याला दलिंदर बुद्धी म्हणायची. बायको म्हणली आता उडी टाकू नका. पुन्हा येरीत उडी टाकली. पुन्हा तशाला तसं वर आलं आणि बसलं खॅक 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 करीत मार. आता हे रूपवान बाई राजा आला हात धरला आणि मग हे माकड तिच्या माग पळायले. कोणा माग. बायको माग. बायको कोणाची माकडाची. नेली कोणी. पण आता माकडाला भेटती का. कारण सध्याच्या काळात माकडाला बायको भेटत नाही. अरे माकडाचं नाही. नरद्यात येऊन भजन नाही केलं आपलं काय दुसरं होणार आहे काय. हे जरी ना ऐकालं
आपलं भाग्य आहे महाराज. आज शिवसेना मतदारसंघाचे माजी खासदार आदरणीय आमचे भाऊसाहेब दादा वाघचौरीनं टाळी वाजून स्वागत करा एकदा बेस्ट महाराज. एवढा वारकरी संप्रदायाचा हा विजय आहे महाराज. राजसत्ता आणि धर्मसत्ता एका जागेवर आल्यावर जो आनंद आहे महाराज, तो आनंद कुठंच नाही. विठ्ठला विठ्ठला. आणि घराणा तसा महाराज चांगला आहे महाराज. कारण ही मंडळी कोणाकडे बी जात नाही महाराज. प्रेम करावं लागतं महाराज. माणसं कोणाच्या घरी जायला रिकामी नाहीत महाराज. ही जी मंडळी आली ना, याला कारणीभूत तो कोबरायचं एक प्रमाणे आयशयातील लोक प्रीतीसाठी आयुष्यभर परमार्थ करा. देवाचं ऋण आहे आपल्यावर. परमार्थ करून त्याने अनमोल किमतीचं शरीर दिलं आपल्याला. भजन करून देवाचं ऋण फेडून टाका. दुसरं ऋण आपल्यावर संतांचं. काय ऋण आहे संतांचं? संतांनी आपल्याला मार्ग दाखवला. कायम रस्ता चुकतो त्याचं नाव जीवे. कधीच रस्ता चुकत नाही त्याचं नाव देवे. चांगल्या रस्त्याने चालतो त्याचं नाव साधक आहे. आणि चुकलेल्या नीट रस्त्याला लावते त्यांचं नाव आमचे संत आहे. आज्ञानी लावावे सन्मार्गाशी, हो कोंबडी पळाली तंगडी घेऊन. लंगडी घेतच गेली हो. ती मागच्या जन्मात कोण होती याचा इतिहास बघावा लागेल महाराज. कुठं घालतो आपण म्हणतो तू गेलेलाच मिळाला तर आलेला काय सांगा. कायम रस्ता चुकून काय नाही करते. जाऊ दे तिच्याकडे बघू नका. ती जाती बरोबर आपल्या बारे. कोणी म्हणायला नको कोंबडी पण नव्हती. हा ती सुद्धा आली. विठ्ठला विठ्ठला. कायम रस्ता चुकतो त्याचं नाव जीवे. कधीच रस्ता चुकत नाही त्याचं नाव देवे. चांगल्या रस्त्याने चलत राहतो त्याचं नाव साधकी. आणि चुकलेले नीट रस्त्याला लावते त्यांचं नाव आमचे संत आहेत. संत कृपा झाली झाली. संत कृपा संत कृपा झाली इमारत फळाली आली नामदेव रचिला पाया. ज्ञानदेव रचिला पाया. ज्ञानदेव रचिला पाया. उभारिले देवालया. संतांची कृपा आहे महाराज. संतांचं कामच ते.
सकाळी उठल्यापासून संध्याकाळ निस्ता जगत राहतो तो जीव आहे. सगळ्यांना जगवतो तो देव आहे आणि सगळ्यांना जागवतात ते आमचे संत आहेत. जगजोगी जगजोगी जाग जाग बोल काम संताचे मार आणि खानदानी संताच्या नादी लागो माणसाने. कोण्याही संताच्या पाया पडून जीवन उद्ध्वस्त करून घेऊ नये महाराज. चांगल्या संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर आपण चला. परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. रोज पेपर वाचत होतो आपण. आता सुद्धा तुमच्या समोर पेपर आहे. सायकल चोरी गेलेली बातमी पेपरला आपण ऐकत होतो. मोटरसायकल चोरी गेलेली बातमी पेपरला ऐकत होतो. एखादी कार चोरी गेलेली बातमी पेपरला ऐकत होतो. पण रेल्वे चोरी गेलेली बातमी कधी पेपरला ऐकत होतो का? थोडं बोला ना जरस. रेल्वे चोरी जात. बरं मला उत्तर द्या कशामुळे जात नाही? उत्तर लय सोपं आहे. पटरी सोडित नाही. आणि आपलं बी तसंच आहे. ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी जो रस्ता सांगितला तो रस्ता जर नाही सोडला खाली सही केली महाराज. भरवसेनी भेटे पांडुरंग भरवसेनी भेटे पांडुरंग भरवसेनी भेटे पांडुरंग चला या आता 12 वाजले काय 1 वाजले काय 2 वाजले काय ताण घ्यायचा. चला कारण हे मंडळी आम्हाला सगळ्या जागेवर सापडत नाही. मला प्रवास करायचा तर गाडी नीट पाहिजे, रस्ता नीट पाहिजे आणि ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे. म्हणजे नदीत नाही तर वाड्यातच जायचं का आम्ही. प्रवास करायचा तर गाडी नीट पाहिजे, रस्ता नीट पाहिजे आणि ड्रायव्हर माळकरी पाहिजे. जेवण करायचं तर गावरान गाईचं दूध पाहिजे, बाजरीची भाकर पाहिजे आणि तोंडी लावायला त्या बघा. स्वयंपाकाला बी बाई सुगरण पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे आणि जेवणाऱ्याला कशा संग काय खावा याची तुम्हीच म्हणले वा आपण काही म्हणू नाही मला. तुम्ही आणखीन बघा कीर्तनाला सुद्धा हे सगळे माणसं पोषक पाहिजे. पहिली गोष्ट वादक चांगले पाहिजे. दुसरी गोष्ट गायक चांगले पाहिजे. तिसरी गोष्ट कीर्तनकार मुद्द्यावर बोलणार पाहिजे आणि चौथी गोष्ट पुढं बसणाऱ्याची तोंड फ्रेश पाहिजे. नाही तर काही कायची थोबाडा बघून फाशी घेऊ वाटते माणसाला. बरं काही ताण घेण्यासारखा आताचा काळ राहिलेला काय ताण घ्यायचं मला सांगा. पहिल्या काळापेक्षा आताचा काळ कितीतरी. पहिल्या काळात लोक खायला नव्हतं म्हणून मेले का जास्त खाऊन मेले? हा नव्हतं म्हणून. आणि आता अहो खाऊ खाऊ मरायले दादा. काल एक जणांनी 13 धपाटे खाल्ले आणि 1 बिस्लरीचं पाणी पिलंय. त्याला मला मरशील ना. ते मला हे फक्त पाण्याला आधार आहे. काय गाव खातो का? खाण्यात काळ पुढे. आज सगळ्या गोष्टीत पैशात पुढे. आता या मंडपात कोणी बी हातवरी करा, माझ्याकडे मोबाईल नाही आजचं नारळ त्याला. नाही पण आपल्यातले आपले देत नाहीत घेत नाहीत ना. आम्हाला सगळं तयार ठेवावं लागतं. नाही तर इकून बी एखादी माझ्या संस्थेच्या मुलींच्या जवळ नाहीये. देऊन टाकणार. काळ लय चांगला. परमार्थ करण्याकरता इतका सुदृढ काळ आहे आता. म्हणून संतांनी जो मार्ग दाखिला त्या मार्गाने आपण चला. परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं आपल्यावर ऋण आहे. आणि मायबाप जर चांगले असले ना लेकराचं वाईट पाऊल कधी पडत नाही.
गुरुजी जर चांगले असले ना विद्यार्थ्याचं वाईट पाऊल कधी पडत नाही, आणि साधू जर चांगला असला तर समाजाचं वाईट पाऊल कधी पडत नाही. वा वा. ही क्रांती महाराज. माय बापाला वाटत असेल लेकरांनी जर चांगलं वागावा, मायबाप चांगली वागली पाहिजे. धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची टाळे वाजवायला बेस्ट. आता एक कार्यक्रम मोठेच आहे महाराज, मोठमोठी माणसं येणार आहेत. आदरणीय आमचे भावी आमदार अमित सर भांगरे, बरोबर ना? आदरणीय स्वर्गवासी अशोकराव भांगरे यांचे सुपुत्र श्री अशोकरावजी भांगरे आणि रामनाथ बापू वाघचौरे यांनाही माझा सतशः दंडवत आहे. विठ्ठला माय बापावर डिपेंड आहे लेकरांचा, गुरुजीवर डिपेंड आहे कोणाचा? विद्यार्थ्यांचा. आणि साधूवर समाजाचा. एसटी मध्ये 50 माणसं झोपू द्या, काही बिघडत नाही, फक्त 51 जागी पाहिजे. कोण? ड्रायव्हर. आता 51 जर झोपला 50ला कायमची झोप लागण्याची शक्यता आहे. तसं या समाजाचे ड्रायव्हर संत आहेत महाराज. वा. सायकल ड्रायव्हर जर हुकला तर 1-2 मरतील, मोटरसायकलचा ड्रायव्हर हुकला तर 3-4 मरतील, एसटीचा ड्रायव्हर हुकला तर 50 मरतील, रेल्वेचा ड्रायव्हर हुकला तर 1000 मरतील, पण कीर्तनकार जर हुकला तर लाखो समाज मरण महाराज. जबाबदारी महाराज, ज्याची त्याची जबाबदारी ज्याने त्यांनी पाळायला पाहिजे. मग संताचं काम आहे मार्ग दाखिला, आणि आपलं काम आहे त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालायचं. बाकी लोकांच्या नादी लागायचं नाही महाराज. 2च लोक, एक तर देवाचा मार्ग पकडा, नाही तर संतांचा मार्ग पकडा, आणि ते बी चांगल्या संतांचा. उग आपल्या पोटाकरता लोकांना डुबिणारे संत त्याच्या मागे जाऊ नका, कारण येथे उपकारासाठी 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 आले घरच्या वैकुंठी आले घरच्या वैकुंठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी. टाळी वाजवा एकदा. वा 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 वा. असं वाटतंय आपल्यातली 2000 ते यायला द्यावं, पण ते महाराजाची घेत नाहीत म्हणून मी देत नाही. ते गोडे मार खाली बसून प्रमाण म्हणलं, आणि ते बी स्वरात लाचावले म्हणा लागली से गोडी ते जीवेनं सोडी असं दिलीप दवनचं आहे. येथे उपकारासाठी क्या बात आहे. पुन्हा वारकरी चाले ना महाराज, आले घरच्या वैकुंठात. संत इथं आले त्याच्याकरता, मग त्यांनी मार्ग दाखिला, त्या मार्गावर चला. बाकी लोकांच्या नादी लागून जिंदगी बरबाद करू नका. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, हे संत आता पाया पडायसारखा महात्मा जगात राहिलेला नाही. आता लोक कोणला संत म्हणतात, आणि त्याने काही कुठं ना केला की त्याला शोधायला पुन्हा मोकळे. त्याच्याकडे जायचं कोणी सांगितलं महाराज? कोण्या बी संताकडे जायचंच नाही. बायको करण्यात जर माणूस हुकला तर चूक भरून निघती, जमीन घेण्यात हुकला तर चूक भरून निघती, पण वाईट माणूस जर पदरात पाडा ना जिंदगी बरबाद होती महाराज. आणि नका पडू गबाळाच्या भरी आणि
भागवन मग संतांनी मार्ग दाखवला त्या मार्गावर चला. आई वडिलांचं तिसरं ऋण आहे. ज्या टायमाला आपल्याला काहीच कळत नव्हतं, खायचं कळत नव्हतं, प्यायचं कळत नव्हतं, चालायचं कळत नव्हतं, त्या टायमाला आपल्याला आईवडिलांनी लहानचं मोठं केलं. आता त्यांचे उपकार आहेत आपल्यावर, ते आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करायची आणि गेल्याच्या नंतर असे कार्यक्रम करून त्यांचं महत्त्व वाढवायचं. वाढावे महत्त्व वडिलांचे. वडील गेले, आई गेली, 3 दिवस शास्त्र महत्त्वाचे सांगतं. अक्षय तृतीया, पितृ पंधरवाडा आणि आजची तिथी. आता ज्या तिथीला गेले ती तिथी धरायची. वडिलांची पुण्यतिथी. आजचा हा पर्व काळ आहे कोणाकरता? त्यांच्या मुलाकरता. पुरुषाशी पर्व काळ, जन्मात जोडे एक वेळ आणि माता पित्याचा अंतकाळ, धर्माची ती वेळ अतिपवित्र. आजच्या तिथीला अन्नदान केलंच पाहिजे. आजच्या तिथीला भजन कीर्तन केलंच पाहिजे. आणि नाही केलं आपल्या नावाने पितरवरून बोट मोडून शाप देऊन कटकट करते. हा कटात्या आजच्या तिथेला वरून पितर खाली येते ज्ञानोबराय म्हणले. म्हणून पितर काय करीती कैशेनी स्वर्गी वसती, म्हणून ती येते कुळापाशी. आणि बघतीत आज आपल्या संपत्तीतला 4था हिस्सा आपल्या आईवडिलांचा असतो महाराज. आपण जे पैसे कमीत होत ना महाराज, याच्यावर लय जणांचा हक्क आहे, पण आपल्याला मिळेल नाही. आपल्या आईवडिलांचा त्याच्यावर हक्क आहे. आणि ज्यांनी हे सगळं आपल्याला सुखात खाऊ देतो का, ते देवाचा सुद्धा हक्क आहे. पैसा कमवणं ह्या मताचा तर मी माणूसच नाही. जरूर पैसा कमवा. मी तर डायरेक्ट सांगतो, पैसा कमिल्याशिवाय मरू नका. कारण ती एक पुरुषार्थ आहे. कारण पैशाशिवाय जगात आपल्याला मान. आता आपले पाहुणे आपल्याला फोन कवा करतात? पैसे असल्यावर का नसल्यावर? हॅलो, असल्यावर आणि नसल्यावर कोणाचाच फोन येत नाही. आला तर कंपनीचा. आणि ती बी बाई म्हणते आपका बॅलन्स संपला. पैसा जरूर कमवा. आणि एक सांगू तुम्हाला, पैसा माणसाच्या तकदीरात लागतो. माणसाचं कपाळ एकदा सुईचं फिरत आहे आणि एकदा उलट फिरत आहे. कपाळ जर उलट फिरलं का, असल्याला बी पैसा निघून जातो. आणि सुईचं जर फिरलं किती बी येतोय परवीन महाराज. आमच्या गावाकडे एक बाई आहे महाराज, 50 एकर जमिनी दिला, 25 लाखाची गाडी आहे बसायला, आणि तिने 1500 रुपयाची चिठ्ठी फाडी. बाबा ते काय म्हणते त्याला, लकी ड्रॉपची. 1500 रुपयाच्या चिठ्ठीवर तिला पुन्हा 20 लाखाची गाडी लागली. मला भाकरच गिळा ना. म्हणलं कवर कीर्तन करीत बोंबलं थिंडायचं, आपण बी चिठ्ठी फाडून बघावं. आमचं दैव हिवराखाली झोपलेलं. मी चिठ्ठी फाडीन 15 दिवसांनी बघितलं मला शेगडी लागली. बसा मेरी चलती तेरी क्यों जलती. क्यों म्हणजे जे आपल्या शेगडीच मिळाली जळायला. पैसा नशिबात लागतो. आणि जरूर पैसा कमवा. फक्त 5 धंदे सोडून पैसा कमवा. दारूचं दुकान टाकून पैसा कमवू नका 1. मांसाहाराचं दुकान टाकून पैसा कमवू नका 2. शस्त्राचं दुकान टाकून पैसा कमवू नका 3. विषाचं दुकान टाकून पैसा कमवू नका 4. आणि माणसात खाली बघण्याची वेळ येईल असा धंदा करून पैसा कमवू नका 5. जोडोनी जाधन उदास विचारे. आता एवढा मोठा हा कार्यक्रम आहे महाराज आई वडिलांबद्दल. आता ह्या कार्यक्रमाकडे बघून बरेच लोक कार्यक्रम आई वडिलांचा करतील असा सोहळा केलाय बघा. जसा एखादा श्रीमंत बाप असावा आणि एकुलती एक त्याला मुलगी असावा. जसा श्रीमंत बाप मुलीचं लग्न थाटात करतो का, तसा वडिलांचा कार्यक्रम ह्या दळवी परिवाराने थाटात केलाय. जगी ऐसा बाप जगी ऐसा
कीर्तन दोघांचं बरं का आज. नाही त्याच्यामुळे मी काय म्हणणार नाही, जितके लागतील तितके प्रमाण म्हणा. लेकरू जर चांगला चालत असेल बोलत असेल तर आईला किती चांगलं वाटत क्या असतं. बात आहे, वा. जगी आईसा बाप ज्याचा वंश दिसचा, ज्याचा वंश दिसचा, पोटाई हरले पाप पोटाई हरले पापा. बाप ज्ञानदेव माय बाप. ज्ञानदेव माय बाप पोटा येता जगी आयसा बाप व्हावा. नाही तर 10व्याचे वर्ष श्राद्धाचे गुत्ते कार्यक्रम देणारे माणसं मी बघितले. मी बघितलेत म्हणण्यापेक्षा मी एक कार्यक्रम गुत्ता घेतला होता. त्याला मला कीर्तन तरी लोकांचं कशाला मोठ होतं कीर्तन, पण ती शेवटला एक अडचण आली बघा. कोणती? त्याला मला चेपी कोणाची करायची, तेव्हा मला ज्याचं कीर्तन ठुलं त्याची करायची. समजून घ्यायचं का मला? लय काळ बदललाय महाराज तुम्ही. आणि लोक म्हणते जग कुठं चाललंय, चंद्राव नाही महाराज. देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, सज्जनाच्या गळ्यावर सुरी पाहिली, पतिव्रता सोनी उपवासी राहिली, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली. अरे देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, सज्जनाच्या गळ्यावरती सुरी पाहिली, पतिव्रता सोनी उपवास राहिली, तरी सुद्धा अशी कशी दुनिया चंद्रावर चालली. असं वाटायले काल्याचे कीर्तन काय काय होणार, कारण हे व्यक्तिमत्व चांगलं होतं बरं का महाराज. नाव गोविंद. नाव गोविंद आणि पुन्हा आम्हाला लागला त्यांचा छंद. छंद गोविंद गोविंद म्हणा लागल्या छंद विठ्ठला. आता ह्या दळवी परिवाराला कमी पडत नाही महाराज. का कमी पडत नाही? मायबापाचा एवढा सोहळा केला ना महाराज. वरून मायबाप काय म्हणतात माहितीये का? आशीर्वाद देते. तुका म्हणे पितृ आशीर्वाद, पितृ आशीर्वाद आई वडिलांचा कार्यक्रम केला पाहिजे. आणि 3 वाक्य कधी बी ध्यानात ठेवा. ज्याच्या आईच्या चेहऱ्यावर हसू आहे, बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि हृदयात ज्याच्या हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, जगातला नंबर 1चा श्रीमंत माणूस तो. आई वडिलांची सेवा करा. 4 जागा आहेत महाराज. पंढरपूरचं स्नान केलं की सगळ्या तीर्थाचं स्नान होतं. त्र्यंबकेश्वरचं स्नान केलं की सगळ्या तीर्थाचं स्नान होतं. समुद्राचं स्नान केलं की सगळ्या तीर्थाचं स्नान होतं. आणि आई वडिलांच्या चरणाची सेवा केली की सगळ्या तीर्थाचं स्नान. माय बाप केवळ काशी तेरे नसा उभे आली परत 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 परत. तुका म्हणे महापातके पतित होती जीवनमुक्त हेळा मात्र. तिला वारकरी व्हायचंय पुढच्या जन्मात. तिला माहिती मारकरी तिथं धक्का लागत नाही. सगळे मारकरी आहेत. विठ्ठला विठ्ठला. आता आपण सगळे पंढरपूरला जाणारे मंडळी. संगमनेर म्हणजे परमार्थाच्या बाबतीत रेलचेल आहे महाराज. रेलचेल. कारण ह्या भागामध्ये मी 4-5 गावामध्ये आलो. वेल्हाळ्याला आलतो,
इकडे जे गाव आहेत ना महाराज अतिशय प्रसन्न आहेत महाराज, भगवंताचा आशीर्वाद आहे आणि परमार्थाला बी कमी नाही कोणत्याच गोष्टीत. म्हणून परमार्थ आपण सगळी पंढरीची वारी करणारी माणसं. पंढरपूरला मंदिर कोणाचं आणि पाण्यात मंदिर कोणाचं? पुंडलिकाचं. पुंडलिकामुळं पांडुरंग आहे का पांडुरंगामुळं पुंडलिक आहे? पुंडलिकामुळं. बरं पुंडलिकामुळं का त्यांनी दोघाची सेवा केल्यामुळं? कोणा दोघाची? माय पित्याची सेवा पुंडलिकाची. कोणा दोघाची? आई वडिलाची. आणि किती दिवस झाले माहिती आहे का? युगे झाले 28. युगे 28 विटेवारी उभा. पुंडलिक येते तिकडे नाही तर पुन्हा. युगे झाले 28 अजून सुद्धा देवाला खाली बसता येत. बरं बस वाटत नसेल का त्याला? अहो 2 तास कीर्तने तरी माणसं 3दा मांड्या मोडी देत. 28 युग झाले परमात्मा उभा आहे पण बसता येत नाही. का बसता येत नाही? आई वडिलांच्या शिवेची पावर आहे. म्हणून माय बापाची सेवा करा. 3रं ऋण. आणि 4थं विसरायचं नाही मृत्यूला. कारण आपण जरी त्याला विसरलो ती आपल्याला विसरत नाही. घडी घडी काळ वाट त्याची पाहे आयुष्य मोजावया बैसला वाट बघतोय महाराज. आणि मृत्यू कोणाला सोडित नाही महाराज. एकदा म्हणला मी हुशारी त्याला फसवीन. मृत्यूला नाही फसू देत महाराज. अहो रात्र तुकोबा राय म्हणले याच्यावर मृत्यूवर विजय मिळवण्याकरता आम्ही प्रयत्न केला. काय काय केलं? एका गवळणीत सांगितलं. याची लागी जप केला याची लागी वेदांत पाहिला याची लागी जपत पांडुष्टान योग साधिला. कशा करता? याजसाठी. मग झालं का तुमचं? आणि मग होता अट्टहास याच्यासाठी केला याच्यासाठी भाग्य आहे महाराज आमचं. अशी मंडळी मिळाली महाराज. याचसाठी केला होता. ज्याच्या करता केलं का ते मिळालं पाहिजे. साधना केली कशा करता? साध्य मिळवण्याकरता. मग साध्य मिळालं ना तो आनंद मावत नाही महाराज. कशा करता? अभंगातला शब्द आहे शेवटचा दिस. म्हणले शेवट म्हणजे काय भानगडी? माणसाच्या जीवनातला तसा एक ना एक क्षण महत्वाचा आहे पण त्यातली त्यात शेवटचा क्षण महत्वाचा आहे. कारण शेवटला जेवढे आपण तारुण्याच्या जवानीच्या मुसमुशीमध्ये जे काय केलंय त्याचा सगळा चित्रपट उभा राहतोय कुठं? शेवटच्या क्षणाला. आणि काय होतंय ज्ञानोबा म्हणले तै मन होईल वेडे आईशी दशा येईल पुढे चिंतून ठेवी चोखडे आत्मज्ञान. डोळ्यात पाणी येते महाराज. काय काय केलंय? सगळा चित्रपट उभा राहते आणि मग त्याच्या डोक्यात पश्चाताप येते. अरा नसतं केलं तर आणि नुसतं दुःख होतंय महाराज. आणि म्हातारपणात जे माणसं डोळ्यातून पाणी येऊन रडत येत ना
हे पाणी विहिरीचं नाही, हे पाणी कशाचं आहे? मागील केलेल्या पश्चातापाचं पाणी आहे महाराज. म्हणून म्हाताऱ्या माणसापाशी जरा बसा आणि त्याची मुलाखत घ्या. सारखं डोळ्यातून पाणी वाहतंय का? कोण्या विहिरीचं तलावाचं पाणी नाही, ते मागील केलेल्या पश्चातापाचं डोळ्यात पाणी. आणि हे क्षण साधला पाहिजे. आणि मरायच्या टायमाला जी वासना असेल का, ते पुढचा जन्म आहे महाराज. शेवट गोड नाही होत महाराज. आंब्याला जितका मोहर आलाय तितके आंबे लागत, तितका काही आंबे गळत युद्धाच्या ठिकाणी तलवारीला धार लावून ज्ञानोबा म्हणले सगळे निघाले, पण विजयश्रीची माळ एखाद्याच्याच गळ्यात पडते. शेवट गोड करायला लागन सगळे निघालेत, पण सगळ्याचा शेवट नाही गोड होत. 4 मुद्दे बघा कसे. काहीची सुरुवात गोड झाली, शेवट कडू झाला. काहीची सुरुवात कडू झाली पण शेवट गोड झाला. काहीची सुरुवात बी कडू झाली आणि शेवट बी कडू झाला. आणि काहीची सुरुवात बी गोड झाली आणि शेवट बी गोड झाला. सुरुवात गोड पण शेवट कडू झाला. कोण? राजा जडभरत. घरदाराचा त्याग केला आणि सगळं सोडून वनात गेला. कोण? सर्वस्व सांडून वना गेला. देवासाठी घेऊन जोग आणि अवघा भोग तेजीला. संसाराला लाथ मारली आणि देवा करता परमार्थाला तिकडं वनात गेला. पण तिकडं गेल्यावर हरणाचं ध्यान लागलं. आणि हरणाचं कसं होईन, हरणाचं कसं होईन, हरणाचं कसं होईन, याच्यात मरणाचं कसं होईन विसर पडला. आणि गाव जवळ आलं की धक्का लागला. जड भरत राजा हरणी गर्भ गेला, घाला तो घातला वासनेने. सुरुवात गोड झाली पण शेवटला धक्का लागला. आता एक महात्मा असा झाला, सुरुवात इतकी कडू, दिसल माणूस खलास करायचा, दिसला माणूस खलास करायचा. कोण? काय नाव त्याचं? वळकोळी महात्यारी, वळकोळी महात्यारी, नामे करला गिरधारी, नामे करला नाम विठोबाची. इतका शेवट गोड झाला. एकच वाक्य सांगतो, रामाच्या नाटकाचा डायरेक्टर वाल्या कोळी झाला. आणि प्रभू रामचंद्राला जसं वाल्मिकी ऋषीनं लिहिलं तसं वागावं लागलं. बरेच काम तसे करायचे नव्हते पण तसे करावा लागले. कोणामुळं? वाल्यामुळं, वाल्या कोळीमुळं. आणि आता वाल्या कोळी नाही, वाल्मिक ऋषी. बोलीला वाल्मिक तैसेची आणि वरतोनी दावी. सुरुवात कडू पण शेवट गोड. आता कायची सुरुवात बी कडू. धृतराष्ट्र सुरुवातीला बी मेळ नाही लागला त्याला आणि शेवटला बी. आणि इतका शेवट विचित्र झाला. दोघं नवरा बायको महाराज एका जंगलात गेले आणि अशा जंगलात गेले काहीच नाही. आणि त्या जंगलाला आग लागली आणि वरपाळून मृत्यू झाला. ना पाणी पाजायला कोणी, ना अंत्यही दिला कोणी. सुरुवात बी कडू शेवट बी कडू. पण तुकोबाराय म्हणले आमचं सुरुवात बी गोड आणि शेवट बी गोड. कारण याच्याकरताच केलं ना, याजसाठी केला शेवटाचा दिस. आणि ते गोड झाल्यामुळं आता निश्चिंतीने पावलो विसावा, फुंटली धावा तृष्णेची विठ्ठोबा. हरी हरी विठोबा रखुमा, हरी विठोबा रखुमा, हरी विठोबा रखुमा, हरी विठोबा रखुमा, हरी विठोबा रखुमा.
म्हणायची विठ्ठल जय जय हरी जय विठ्ठल जय जय महाराज